नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण खास महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त एका कच्च्या बटाट्यापासून कुरकुरीत ट्रँगल्स करणार आहोत। हे ट्रँगल्स अवघ्या 2 साहित्यामध्ये तयार होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपल्याला बटाटा किसून घ्यावा लागणार आहे। त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा त्याची साल काढून घेतलेली आहे, तो आले किसायच्या किसणीमधून किसून घेऊया। या भांड्यामध्येच पाणी ठेवलेलं आहे जेणेकरून हा किस काळा पडू नये। एकदम बारीक दाताची जी किसणी असते त्यानेच हा किस करायचा आहे। 2 पाण्याने बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्या भांड्यामध्येच थोड्या वेळासाठी भिजत ठेवायचा आहे। आता आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे वरीचे तांदूळ। तर इथे मी 1 वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत। ह्या तांदळाची एकदम बारीक अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे। पावडर करून घेतल्यानंतर त्याच भांड्यामध्ये 4 ते 5 आल्याचे तुकडे, 1 हिरवी मिरची, थोडंसं जिरं घालून एकदम बारीक असं वाटून घेऊया। उपवासामध्ये तुम्ही जर जिरे खात नसाल तर जिरे नाही वापरले तरी चालू शकेल। आपल्याला इथे पीठ उकडून घ्यावं लागणार आहे। त्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आलं व मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घालून घेऊया। 1 मिनिट हे मिश्रण चांगलं तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये 2 वाट्या पाणी घालून घेऊया। ज्या वाटीने आपण 1 वाटी वरीचे तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने इथे 2 वाट्या पाणी वापरलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया। मगाशी जे आपण बटाट्याचा किस पाण्यामध्ये ठेवलेला होता तो किस यामध्ये घालून घेऊया। किस एकदम निथळूनच यामध्ये घालून घ्यायचा आहे। हा बटाट्याचा किस 2 ते 3 मिनिटांसाठी चांगला शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर किस चांगला शिजल्यानंतर यामध्ये गॅसची फ्लेम एकदम बारीक करून वरीचं पीठ घालून घेऊया। एकसाथ सर्व पीठ न ओतता थोडं थोडं करूनच घालून घ्यायचं आहे, नाहीतर यामध्ये गुटळ्या होऊ शकतात। तसेच गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। 1 वाटी वरीच्या तांदळासाठी 2 वाट्या पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। हे मिश्रण चांगलं एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर इथे एक गोळा तयार झालेला आहे, म्हणजेच आपलं हे मिश्रण चांगलं शिजलेलं आहे असे समजावे। हे मिश्रण शिजायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही। अशा प्रकारे इथे ह्या मिश्रणाचा एक गोळा तयार करून घेतल्यानंतर थापण्यासाठी या ताटावरती ओतून घेऊया। या ताटालाही आधीच थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। मिश्रण एकदम गरम असतानाच आपल्याला इथे ही पोळी थापून घ्यायची आहे। ही पोळी खूप जास्त जाडही ठेवायची नाही व खूप जास्त पातळही करायची नाही। इथे मी चौकोनी आकारामध्ये ही पोळी थापून घेतलेली आहे। हे मिश्रण बरंचसं गरम आहे, थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। 10 ते 15 मिनिटांनंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका पिझ्झा कटरच्या साहाय्याने कट करून घेऊया। पहिल्यांदा उभे व नंतर आडवे काप करून घेतल्यानंतर ट्रायंगल शेप याला देऊन घेऊया। इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला शेप देऊन घेऊ शकता, परंतु हा ट्रायंगल शेप दिसायला छान दिसतो। पीठ चांगलं शिजलेलं असल्यामुळे ट्रायंगल्स एकदम मस्त तयार झालेले आहेत। लगेचच ट्रायंगल्स तळून घेऊया। त्यासाठी इथे तव्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे ट्रायंगल्स सोडून घेऊया। इथे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। एकदम लो फ्लेमवरती हे ट्रायंगल्स तळले तर ते तेलकट होऊ शकतात व हाय फ्लेमवरती तळले तर ते आतून कच्चे राहतील व वरून करपतील, त्यामुळे मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत। लगेचच हलवायची गडबड करायची नाही। 1 मिनिट गेल्यानंतर ट्रायंगल्स पलटवून घेऊया। हे ट्रायंगल्स आपण तळून जरी करत असलो तरी ते अजिबातही तेलकट होत नाहीत। यामध्ये आपण कच्चा बटाटा व वरीचे तांदूळ घातलेले असल्यामुळे या दोन्हींनाही छान चव असते, त्यामुळे हे ट्रायंगल्स चवीलाही मस्त लागतात व एकदम कुरकुरीत तयार होतात। दोन्ही बाजूने ट्रायंगल्सला छान गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपले सर्व ट्रायंगल्स तयार झालेले आहेत। तर यातील एक ट्रायंगल मी तुम्हाला तोडून दाखवते। एकदम आतून जाळीदार असा बनलेला आहे व बाहेरून एकदम कुरकुरीत झालेला आहे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।